सगळी कामं सगळी दुनियादारी सोडून आम्ही आजचा दिवस निवडलेला असतो आईच्या भेटीसाठी. काम 25 आहे बाई. पोरा वाट लावता ना. कोरोना ऐकणार गेल्या वर्षीच आपण वाटतं यंदाच वसूल करणार काय. तुम्ही असं शॉर्टकट मारून जाता मध्ये मध्ये. आता जबरदस्त झालाय कांड. म्हणजे आपली अर्धी पब्लिक अर्धी नाही आली, सगळी आपली पूर्ण बाईक रॅली पोचली पेट्रोल पंपावर जिथं नाश्ता असतं तिकडं. आणि आपण अजून पनवेल साईडला आहेत आणि मेन वाट काय लागली आहे, गाडी बंद पडली. भावे गेलाय गॅरेज बघायला, गॅरेज मध्ये कोण भेटते का बघायला गेलाय. गाडी बंद पडली. कोणाला माहिती आहे का पळतो काय होता. बॅटरी पण लो दाखवते आणि एबीएस सिस्टम फेल दाखवते. चला बघू आता पुढे काय होतंय. बघा तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट असणार आहे, कारण माझी बाईक रॅली आता काय होणार आहे पुढे ते मला स्वतःला माहिती नाही. ठीक आहे, बघू आता काय होतंय. जे होईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. इथं मस्त आमचे लागलेत आणि मित्र पण भेटलेत, ते चाललेत एकविरेला. काय भाई काय बोलता, आईच्या दर्शनाला संडेला आज एकदम 100% आमचा दोरगाव. आपला 11 वर्ष आहे, दरवर्षी आपण मानलेला एकविरेला जातो. अच्छा एकादशी आहे म्हणून मान शुक्रवारी दिला. आज आपली पोरांना घेऊन बस ऑलरेडी गेले पुढे, आता आम्ही मागून चाललो. ओके बाई, गॅरेज बिरेज बघून आला, काही झालं नाही. ये तू हा रॅली जवळ थांबतो. तर तो आता गॅरेज भेटला त्याला, गॅरेजला टाकते तोपर्यंत मी जात आहे. चला आता काय थोडासा कारचा प्रवास. चला मंडळी, आपली मंडळी इकडं आता नाश्ता, आपली मंडळी नाश्ता करतो इकडे. चला तुम्ही चला पुढं, आम्ही येतो. हा तुम्ही जा सावकाश, आम्ही येतो मागशी. हा चला, इथं बघताय आपली सगळी मंडळी नाश्त्याला, फुल नाश्त्याची सोय चालू इथं. चला चलो चला भेटू वरती. मी येते तिकडचे आलो ना. चला बघते झाला काय नाश्ता सगळ्यांचा. जस्ट नाश्त्याला गाड्या थांबवलेल्या आहेत. नाश्ता पोरं करत आहेत. शूट करून घे. गणेश बेलपारकर आलेला आहे, त्याने आहे ना आपल्याला उचलला. काय काय गाडी बंद पडली आमची. काय रे काय रे, गाडीचा काय गाडी बंद पडली. मोठा फॅन आहे, जाम मोठा फॅन आहे. अरे बाबा करंजा भाई, वेलकम भाई. बिग फॅन. अरे कसलं बिग फॅन. काम 25. आम 25. फक्त सगळी जण आपली पूर्ण मंडळी भाई एकदम. काय शेट, अरे ही आपली ब्लॉगर गँग पण इकडे आहे सगळी. चला नाश्ता करायला. काहीच आला पिंगला फुल बघताय सगळी जण. यांचा काहीतरी राडा चालला इकडे, कोणतरी ब्लॉगर असेल त्या, त्याच्यामुळे ही चालली. भरपूर भरपूर गाड्या दिसतात यंदा. तर चला मंडळी, आता आपण जॉईन केलाय आपल्या ग्रुपला. भाई सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. मी नाश्ता करता लेट. बाई तू फुल पॅन्ट वर कापला, काय घालून कसं काय आलास. फिरायचा नाही. अरे एक वर्ष नाही झाला अजून आवडा ऐकायला लागला. सगळं धुवायला लागतंय. सगळ्यांची व्यथा आहे ती कोण सांगेल. दे बाई घसतंय पण गुपचूप घसतंय. तर आपल्या बाईक रॅलीची खरोखर म्हणजे जाहिरात पहिल्या वर्षीपासून जे करतात ते मी बेलपाडकर चॅनलचे प्रोप्रायटर गणेश कोली यांचे आपण मी एकविरा प्रेमी बाईक रॅली यांच्याकडून स्वागत करू. तरी त्यांनी तर स्वागत स्वीकारावं. थँक्यू.
सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ही एवढी पोरं दरवर्षी आपला वेळ काढून आहे ना येतात, तर प्रत्येकाला काम असतात, तर कोण काढ नसतं, प्रत्येकाला काम असतात. पण फक्त एक बाईक रॅली सर्वांचा आनंद असतं, मजा करतात, सगळे डिसिप्लिन मध्ये करतात. यावर्षी पण मी तेच सांगेन सगळ्यांना की कुठलाही धोका पत्करू नका, डिसिप्लिन मध्ये जा, सर्वांना सोबत घेऊन चला आणि सोबत घेऊन घरी पोहोचा. धन्यवाद. बोला तर चला बघताय आपली मंडळी हॅलो हॅलो काय बोलता, फुल रॅली, बाईक रॅली एन्जॉय. जय एकविरा. जय एकविरा. तुम्ही कशाने आलो, तुमची बाईक नाही दिसत म्हणा. भेट द्यायला आले भेट द्यायला आलीत, फक्त भेट द्यायला आलीत. नेहमीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे म्हणजे इथे भेट द्यायला येतो आम्ही. खास आमचे परममित्र देवीचंद म्हात्रे, आमचा काही एकविरा पदयात्री मित्रमंडळ खारबा करून आम्ही भेट द्यायला येतो. ओके ओके चला थँक्यू. तुम्ही असंच सहकार्य करत राहा आमच्या या रॅलीला. चला बोला एकविरा माते की मंडळी. चला आता इथून आपल्या बाईक्स निघतायत, सगळे आपले बाईक्स वर बघतायत, तयार होत आहेत आणि सगळे बाईक्स निघतायत आपल्या. आता डायरेक्ट आपण भेटू रस्त्याला, डायरेक्ट आईच्या पायथ्याला. तर चला मंडळी नाश्ता करून मग बघताय आपल्या गाड्या निघाल्यात मस्त आहे विकी स्वतः. असं सर्व आता आपल्या बाईक निघाल्यात. आणि तुम्हाला खरंच सांगताय, मला आज म्हणजे समजला की काय स्ट्रगल असतं काही लोकांचा. कारण बाईक कुठं बंद पडली, कुठून आलो, कसं आलो ते मला स्वतःला माहिती आहे. पण शेवटी विषय असतं की जायचं असतं आईच्या भेटीला. आजच्या दिवशी सगळी कामं, सगळी दुनियादारी सोडून आम्ही आजचा दिवस निवडलेला असतो फक्त आईच्या भेटीसाठी. आणि आम्ही सगळी जात असतो, म्हणून आम्ही 100% जातो. किती कष्ट येऊ दे, काय येऊ दे, पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. काम 25 है भाई. बघताय आपली रॅली पोचते आता खोपोलीमध्ये, सगळ्या बाईक सोबत खोपोलीमध्ये. आज संडे असून पण थोडीफार गर्दी कमी आहे. मंडळी आपण आता खोपोलीमध्ये एंटर केलं, तुम्हाला माहितीच आहे खोपोलीमध्ये. आणि खोपोलीमधला तो हवामान असतं आणि तो वरचा म्हणजे वरती डोंगर दिसत असतील आपल्या तो जो हवामान असतं त्याच्यामध्ये खूप फरक असतं. आता वरती पाणी आहे आणि खाली ऊन पडलेला. तर चला मंडळी खोपोली क्रॉस करून आपण पोहोचतोय आता घाटामध्ये. आणि घाटामधला मौसम एकदम कडक, पाऊस पडून गेलाय आणि थोडाफार असा बारीक पडतंय, कडक मौसम आहे. एकदम थंडगार अशी हवा आहे. तर मंडळी आता घाट चालू झाला. म्हणजे घाटामध्ये एकदा नियमच असतो असा की सगळेजण थोडा वेळ रेस्ट करतात. रेस्ट म्हणजे थांबतात आणि एकत्र इथून सगळ्या गाड्या आपल्या पुढे निघतात.
जय माऊलीचा गौदो जय. चला बघताय सगळे आपल्या बाईक अजून भरपूर इकडे तिकडे मिस झाल्या गाड्या मागून येतात सगळ्या गाड्या आपल्या. जय. तर मंडळी आपली रॅली पोहोचते ती म्हणजे सिंगरोमा मंदिराजवळ. काय घाटामध्ये कसं गाड्या आपल्या सगळ्या एकत्र गाड्या. काय मौसम बघताय मौसम चला. तर मंडळी आपल्या गाड्या नॉर्मली आता पोहोचल्या त्या खंडाला घाटामध्ये आणि सगळ्या गाड्या तुम्हाला बघायला मिळतील त्या एका तिथं. तर मंडळी आता पुढे आपल्या सगळ्या गाड्या थांबल्या असतील खंडाल्यामध्ये एंटर आणि खंडाल्यामध्ये आला होती मजा असतं व्ह्यू. तर मंडळी तुम्हाला नॉर्मली इकडे आहे ना या साईडला म्हणजे खंडाल्यामध्ये या पॉइंटला आल्यानंतर तुम्हाला सर्व गाड्या थांबल्या दिसतात. भरपूर ट्रॅफिक गर्दी असते कारण कशासाठी असतं तुम्हाला दाखवतो कशासाठी असतं. या व्ह्यू साठी असतं. इकडून जो दिसणारा व्ह्यू असतो ना एकदम खतरनाक व्ह्यू असतो. फक्त ती व्हॅली तो एक्सप्रेस वे एकदम बाहेर दिसतो म्हणून इथे नॉर्मली फोटोशूट साठी सगळ्या गाड्या थांबल्या असतात. मौसम असताना आणि लोणावळ्यामध्ये संडेला येत असताना काम 25 मौसम धुक्का काय तो धुक्का. आणि इकडं मंडळी आपली थांबलेली दिसते. मंडळी आपल्या गाड्या थांबल्या दिसतात. आपली काही मंडळी थांबलेली दिसते. बोला इकडं माते की भरपूर गाड्या आपल्या सगळ्या जवळ गाड्या इकडे थांबल्या दिसतात. मौसम यांनी जागा बदलली पण मौसम एकदम कडक. मग काय सगळे आपले बायकर्स इकडे थांबलेत आणि या व्ह्यूचा मजा घेतात. खतरनाक व्ह्यू आहे. बघताय सगळे बायकर्स आपले मस्त या असल्या व्ह्यूचा आनंद घेत आहेत. जबरदस्त व्ह्यू. लोणावळ्यामध्ये आले बोलून लोणावळ्यामध्ये येऊन जर हा व्ह्यू जर अनुभवला नाही ना तर मित्रांनो काहीच फायदा नाही आयुष्याचा. एक तरी रविवार काढा नाही या इकडे लोला इकडे येऊन लोलतचा रविवारी फक्त बाकी काही नको करू. नुसता काम 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 काम. बघा कसा व्ह्यू आहे. व्ह्यू यंदा आपला छोटा सेवक एकविरा बाईचा छोटा सेवक बाई चष्मा लावून दाखव तुझी कशी कडक. दाखव कडक मध्ये चष्मा काय बाई आहे. दाखव चष्मा लावून दाखव दाखव नाकाव कागला घ्यायचे. मस्त का मी या बाजूला लावा. काय 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 पोरा वाट लावताना अटकलं. प्रत्येक जण फोटो शूट मध्ये इथे बिझी आहे बघा. फोटो शूट मध्ये सगळेजण फुल बिझी आहे तिथं. आणशीच काय रे ती लिंक दिसते ती बघा. ती बघा वर्षातून आम्ही एक दिवस आमची बाईक रॅली असतं ना एकदम जबरदस्त धमाल असतं. फुल आपली मंडळी बाईक रॅलीचा आनंद घेत असतं.
नॉर्मली काय असतं माहिती आहे, आपण वर्षभर झक मारत असतो, इकडे कंपन्या कामा करून 12-12 तास 24 तास ड्युट्या करत असतो. तर त्याच्यामधला एखादा दिवस असा लागतं की ज्या दिवशी आपण स्वतंत्र होऊन जगत असतो. तर असा हा मित्रांसोबत जगण्याचा एक दिवस, आनंद व्यक्त करून दिवस बाईक रॅली ती म्हणजे एकविरा आईची. चला आता पोहोचतोय आपण खंडाळ्यामध्ये, थोड्याच वेळात जाऊ डायरेक्ट आता एकविरा आईच्या पायथ्यावर. तर चला मंडळी, आम्ही निघतो आता आईच्या भेटीला पायथ्याशी. आणि इथून आपले बाईक सगळे निघतात आणि हळूहळू बघताय पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात. जबरदस्त माहोल तयार झालाय, धुका आणि पाऊस आणि एकविरा आईच्या भेटीची ओढ. काय भारी. थोडं लेट आले, मंडळी थोडी कमी झाली. भरपूर late. वाटतंय लवकर निघल, नक्कीच मग मंडळी वाढेल. नक्की या पुढच्या वेळेला 100% पुढच्या वेळी लवकरात लवकर संपर्क साधा. आपल्या जे मंडळाचे काही कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी, नक्की तुम्हाला फॉर्म मिळेल, फॉर्म भरता येईल आणि या रॅलीचा सहभाग घेता येईल. तर चला आपण निघूया आता. जसा जसा आपण लोणावळ्यामध्ये घाटात वरती जात असतो तेव्हा मौसमच एक वेगळा मौसम असतं, हवामान थोडं बदलत जातं. इथं बघताय आता फुल धुका आहे, फुल धुका आहेत आणि संडे असल्यामुळे लोक या धुक्याचा या असल्या मौसमचा आनंद घेतात. सेल्फी पॉइंट पोचतोय आपण, सेल्फी पॉइंट खंडाळ्यामध्ये. भरपूरच गर्दी आहे, जास्तच गर्दी आहे. जरा सेल्फी पॉइंटला पण भरपूर गर्दी आहे आणि नॉर्मली पूर्ण लोणावळ्यामध्ये फुल गर्दी आहे. कारण लोक सुट्टीच्या दिवशी लोणावळा जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे, मुंबई आणि ठाण्यापेक्षा जवळ असल्यामुळे लोणावळा जास्त लोकांना आवडतं फिरण्यासाठी. चला आपण पण जाऊया, आपला लक्ष असणाऱ्या आईची भेट. तर मंडळी बघताय, जसा आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलो म्हणजे खंडाला क्रॉस केला, लोणावळ्यामध्ये आलो, लगेच मौसम चेंज. इकडे ऊन पडलाय. खंडाळ्यामध्ये मौसम एक नंबर होता, जबरदस्त वातावरण होता, इकडे डायरेक्ट ऊन पडलाय. तर चला मंडळी, पोहोचतोय आपण आईच्या प्रवेशद्वाराजवळ. बघताय आईचा प्रवेशद्वार, रविवार आहे, गर्दी फुल असेल तर बोला एकविरा माते की जय. आईच्या गडावरचा जो मौसम असतं पावसाळ्यामध्ये खरंच बघण्यासारखं असतं. आपले बायकर्स इकडे थांबलेत. बघताय आता गेटच्या, आपण आईचा गेट प्रवेशद्वार मंदिराचा, आणि तिथून आपण आता आतमध्ये आल्यानंतर सगळे बायकर्स एकदा इथे सर्व एकत्र थांबतात आणि नंतर मग इथून डायरेक्ट आपण जावं पण म्हणजे पायऱ्यान घेऊन, गडाच्या पायऱ्यान घेऊन. फुलबाई माहोल केलाय ते रस्त्यामध्ये येता येता. तर मंडळी, आपल्या गाड्या पोहोचल्यात आता बरोबर आईच्या गेट म्हणजे आईच्या पायथ्याला, आणि फुल गर्दी होईल. बघताय ट्रॅफिक लागली म्हणून काय झालं, असे काही एकविरा आईचे स्वयंसेवक असतात ते स्वतः उतरून ट्रॅफिक काढण्याचा प्रयत्न करतात. ही खरी मित्रांनो समाजसेवा आहे. फुल ट्रॅफिक आहे, संडे बोलल्यानंतर फुल धमाल.
दादा यासाठी तो पण दर्शनासाठी झालेला आहे, पण तो ट्रॅफिक लागली म्हणून गाड्या इथून काढायला थोडीशी मदत करताय. चला मंडळी, फायनली पोहोचतोय आपण म्हणजे आपल्या आईच्या पायथा मंदिराजवळ. आणि फुल गर्दी असणार म्हटली, फुल गर्दी. मंडळी पुन्हा उरतच मंडळ दिसते काय. आपल्याला बघताय पायथा मंदिर. पायथा मंदिराच्या आलेलं माझ्या भेटीला आलेले आहे. अरे आली कशी करायची ती चला मंडळी, बघताय आता आपली रॅली निघाली आईच्या भेटीला वरती. यांचा तमाशा काही खपत नाही पोरांचं. पोरं नाही ऐकणार. गेल्या वर्षीच आपण वाटतं यंदाच वसूल करणार, काय समजत नाही. बँड भेटला का आई जोर घालायला सुरुवात. मंडळी मस्त आता बघताय पायथ्यापासून आपली मंडळी सगळी चालली आहे ती चालत 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 आईच्या भेटीला गडाकर वरती. आपण सुद्धा चला. शेवटी बाईक रॅली असली काय असली, गडावर आल्यानंतर आईचं दर्शन घेणं जास्त महत्वाचं असतं. आईच्या गडाच्या पायथ्या जर पाहायला लागलं तरी बस. हे बघताय आता उरणचा विघ्न आता जल्लोष असणारा बाई जल्लोष. मेन ऑनर लगे परत फुल गर्दी भाई, फुल गर्दी. आज रविवार बोलत आईच्या भेटीला अख्खी आजूच येतात रविवारी सगळी. बघताय फायनली आपण पोहोचतोय आईच्या गडावर. आणि गडावर बघाल तर खूप गर्दी गडावर आहे, फुल गर्दी भाई. बरं उरणची आवरी लोक दिसतात ना, ही कशी काय राहिली काय अजून. अरे नादाला लागू नका नका करू चुका. अरे आली कशी काढायची ती आमचे करून शिकलो. भाई मक्का घ्या, मक्का मक्का आणलाय भाई, मक्का आणलाय. मक्का घ्या मक्का भाई. पोचतो आपण गडावर. माऊली भाजीवाल्याकडून मक्का धन्यवाद दादा, तुमचा असा आशीर्वाद आमच्या रॅलीच्या पोराला राहू दे. राहिले म्हणून त्याच्यासाठी आणले. मंडळी बघताय फायनली आपण पोहोचलो आईच्या गडावर. आणि गडावरचा मौसम एकदम कडक. पावसाच्या सरी पावसावर कंपल्सरी आहे. आणि दरवर्षी जेव्हा आपण येतो गडावर तेव्हा दरवर्षी गडावर पाऊस आणि धुका असा मौसम असतात. यंदा होता धुका नसला तरी पाऊस आहे. आणि गडावरचं वातावरण एकदम भारी. गर्दी खूप आहे आज, जास्त गर्दी आहे भाई. तो गाणी होते आता धूप होईल, थांबा. नादाला लागू नका, तो नादाला लागू नका, आमच्या नादाला लागू नका. जेला जेला
ए नादाला लागू नका तुका उगाच करू तुका ए रॅली कशी काढायची आमच्याकडे शिका. दादांचा लुक बघता एकदम आईच्या गडावर आपला कोहली लुक ओरिजिनल 50 तोला. भारी वाटतं पण मस्त वाटतं लुक मध्ये एकदम जबरदस्त. चला दो दो माझे एकविरायचा दो दो ते हँडाला बोलल्यानंतर पब्लिक फुल आकर्षण. अतरंगी डान्सर चला मंडळी फायनली पोचलो आपण आईच्या दरबारी. दर्शन झाला म्हणजे महत्वाचं. मोबाईल ठेवा चला पुढे चला. पोचवायची दरबारी बघा मस्त सलामी दिली. माता गोविंद पथक आईलाय विचुंबे गावाचा. माता गोविंद पथक आईलाय विचुंबे गावाचा. नाचा नाचा नाचा. चला आमच्या नाटकी पण आल्या बघताय ना. गोविंदा 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 गोविंदा. बाई ही मजा असते गाड्यावरची आणि बँड जर वाजला नाही तर ही मजा मिस करतात सगळी जण. बोला चिखलाचा ना पूर्ण पाणी करून टाकते नाही पोरा. बेकार बेकार.
काय बोलत तुम्ही काय तुम्ही असं शॉर्टकट मारून जाता मध्ये मध्ये आता अंगण आलेली मागशी गेलो थोडासा फक्त 4 पावलं गेलो तरी वहिनी मुली लगेच थांबलो तरी इकडे फक्त विघ्न अर्थात बीट राडा चाललाय भाई इकडं तर मंडळी बघता ही असणार आहे गडावरची मजा बघा अवतारा बघा गोविंदा जवळ आला ना गोविंदा इथं आमचं ही असं आईच्या गडाची माती अंगाला लागली ना भाई सगळं मुक्त भाई याचा दरवर्षीप्रमाणे भाई लुक आहेच मना वाटला लगीन झालाय आता थोडा तरी सुधरेल नाही सुधारायचं नाही परंपरा चालूच राहणार चालूच राहणार घरात कोण काय करते कोण दरवाजाच्या आत बघायला येई नाही आभारलो तरी त्याला पण चालूच राहणार तर मंडळी फायनली मस्त दर्शन पण झालं आईच्या गडावर जबरदस्त बाईक रॅली दरवर्षी येते ते आपली कोप्रोली टू एकविरा बाईक रॅली आणि बाईक रॅली मध्ये भरपूर लोक सहभागी असतात झालं तर जेवलो बरं जेवलो जाम सगळी जेवण असते आया बेकार 2-3 वेळा भात मस्त चिकनची भरून चाललं हे पनवेल कोळीवाड्यांजवळ मित्राला काय बोलता कशाला तर आपल्या दहंडीचा जो मूर्त आहे ना तो मूर्त काढायला आलो आईच्या प्रॅक्टिसचा मूर्त प्रॅक्टिसचा थरपून लावू द्या तर मग 5 तारखेला झाला मी असणार आहे आपले काय बोलतोय माझा ब्लॉग आहे तो ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही पण काय चॅनल नाव सांग तेजस कोहली ब्लॉग्स तेजस पाटील ब्लॉग्स तेजस पाटील तेजस कोहली नक्की विषय काय दोन्ही पण तेच तेच. नाव 2दा चेंज केलं ना एकदा असं तेच आहे आणि यंदाची बाईक रॅली तुम्हाला कशी वाटली मला स्टार्टिंगला येता नाही आला
पण मी जॉईन केला, ड्युटी असते. यंदाची तुम्हाला रॅली कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.